पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, तू हे काय करतेस? अगं, नियती मावशीचा आज बर्थडे आहे ना, तिला आपण काही दिलं नाही म्हणून म्हटलं तिच्यासाठी काहीतरी स्पेशल स्नॅक्स बनवून घेऊन जाऊया। आई, तुझं स्नॅक्स काय असतं माहितीये? तिखट मिठाच्या पुऱ्या, गोडाचा शिरा किंवा भजी। अरे वा, एकदम बरोबर ओळखलीस तू कुहू। तुम्ही सगळी मोठी माणसं ना बोरिंगच असता। अगं, तिचा बर्थडे मग काहीतरी स्पेशल कर, जसं की चायनीज, इटालियन, बर्गर, पिझ्झा एक्सेट्रा। तुला असं काहीतरी बनवून न्यायचंय का? ठीक आहे, मग ना आपण तुझ्या आवडीची डिश बनवूया। हे बघ, चिंग्स ड्रॅगन फायर चटणी। हे तर माझं फेवरेट आहे, पण आता आपण काय बनवतोय? आपण बनवूया ड्रॅगन फायर फ्राइड राईस। कुहू, ड्रॅगन फायर चटणीची ना हीच तर खासियत आहे, कोणत्याही डिश मध्ये एक मजेदार फ्लेवर ऍड करते। आपण असं म्हणू शकतो की पार्टी इन युअर माउथ, है ना? आणि हो, तुला जे आवडतं ना, सुशी, त्याच्यानंतर काय डिमसम आणि नूडल्स आणि फ्राईड राईस, याच्या बरोबरही तू खाऊ शकतेस। आई, म्हणजे हे चिंग्स ड्रॅगन फायर चटणी ब्रेड म्हणून पण खाऊ शकतो ना? हो, कारण त्यात आहे युनिक फ्लेवर। आई, ही चिंग्स ड्रॅगन फायर चटणी माझी खूप फेवरेट आहे। आणि आजपासून माझीही। शिल्वी, तुला तुझ्या केबिन मध्ये बोलावलंय, काहीतरी त्यांना अर्जंटली सह्या हव्यात, तेवढं बघ। ओके, चालेल, आले। हो। अरे डार्लिंग, इतक्या लवकर आलीस सुद्धा? सॉरी विक्रम, तू तुझ्या डार्लिंगला एक्सपेक्ट करत होतास आणि मी आलो। अरे विद्युत, तू पण माझा डार्लिंगच आहेस यार। अरे बस ना, बस बस। विद्युत, काय घेणार, चहा का कॉफी? काही नको। ऍक्च्युली मी ज्या कामासाठी इथे आलो होतो, आय थिंक ते काम झालंय। एक डाऊट होता माझ्याकडे, पण तो डाऊट आता हळूहळू कन्फर्म होतोय। अरे विद्युत, तुला काय म्हणायचंय की कळत नाहीये मला? विक्रम, तुला जरी कळत नसलं ना, तरी मला सगळं समजतंय। कशाबद्दल? शिल्पी आणि तुझ्याबद्दल। आणि आता तू डार्लिंग बोलून माझ्या संशयावर आणखी शिक्कामोर्तब देखील केलेस। अरे अरे, तुला एक सिक्रेट सांगतो। अरे कसं आहे ना, या इतक्या डल ऑफिस मध्ये ना काहीतरी एंटरटेनमेंट असायला पाहिजे ना, म्हणून मी असं काहीतरी करतो। आणि माझी सेक्रेटरी आहे ना, अरे काय सॉलिड आहे माहितीये ती, आणि तिला ना खूप आवडतं मी तिला डार्लिंग म्हणलेलं, म्हणून असंच मध्ये मध्ये मी तिला डार्लिंग म्हणतो। अरे इट्स जस्ट कॅज्युअल फ्लर्टिंग या। अच्छा, मग माझ्या बायको बरोबर जे सुरू आहे त्याला काय म्हणायचं? शिल्पी बरोबर माझं काही चालू नाहीये, ती फक्त माझ्याकडे जॉब करते, नथिंग एल्स। कसं आहे विक्रम मोहिते, तूही दूधखोळा नाहीयेस आणि मी सुद्धा। त्यात आपण दोघेही वकील आहोत, दोघांनाही सगळं माहिती आहे, डोळ्यांना सगळं दिसतंय। त्यामुळे हेच बेस्ट राहील की आपण एकमेकांशी ट्रान्सपरंट राहू, कारण मला ना या एम्बिग्युइटीचा कंटाळा आलाय। त्यामुळे जे आहे ना त्यात सगळं क्लिअर करून टाकू। विद्युत, तू काय म्हणतोयस मला खरंच कळत नाहीये। मला एक सांग, शिल्पीवर प्रेम आहे तुझं? असं काही नाहीये। मग तिच्यासाठी, फक्त तिच्या म्हणण्याखातर स्प्रिंगडेल कंपनीच्या या कॉम्पिटिशनसाठी फायनान्स करायला तयार कसं झालास? कारण मला त्यात प्रॉफिट दिसला, मला त्यात चांगली अपॉर्च्युनिटी दिसली म्हणून। मिस्टर मोहिते, ट्रेसी ड्रीम्स कंपनीने आजपर्यंत अशा कुठच्याही इव्हेंटला फायनान्स केलेलं नाहीये।
कम ऑन विद्युत, देयर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. हे बघ, मी तुला नीट विचारतो, तू कबूल करत नसलास ना तरी मला माहिती आहे शिल्पीवर तुझं प्रेम आहे. नो. तू तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतोयस. आर यू क्रेझी? तिला जॉब ऑफर करणं, तिला घरी सोडायला येणं, आणायला येणं, तिला सतत कॉल करणं. दॅट जस्ट अ कॅज्युअल जेस्चर. आणि मी नेमकं घरी नसताना कसं आहे दुसरी घरी फक्त गप्पा मारायला? अरे तसं काही नाहीये. नाहीये. मग तू तिला दिलेले 10 लाख रुपये अद्याप तिने तुला दिलेले नाहीयेत, तरी तू एका शब्दाने तिला काहीच बोलला नाहीस. कारण ते 10 लाख रुपये तिने दुसऱ्या दिवशी मला परत केले. कारण तिने ते वापरलेच नाही. कुठले 10 लाख रुपये? जे शिल्पीने तुला दुसऱ्या दिवशी परत आणून दिले होते. विद्युत, डोंट इवन ट्राय. प्रॅक्टिस नसली ना की असं होतं. विद्युत, आय कॅन एक्सप्लेन. एक्सप्लेन? काय एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला? काय एक्सप्लेन करणार? अरे मी तुला माझा मित्र समजलो आणि तू माझ्या बहिणीला मारायला निघालास. माझ्या बायकोला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला निघालास. विक्रम मोहिते, तुम्ही दोघं आता बघाच. विद्युत, शट अप. आता यानंतर शिल्पी आणि माझ्या आयुष्यात जे काही होईल ना त्याला जबाबदार फक्त तू असशील. फक्त तू. काय नवीन नसतं, त्याच त्या बातम्या देतात पेपरमध्ये. हॅलो, सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला आली आहे. हा, आधी बसा तुम्ही. ओ माय गॉड अंकल, असं बसा वगैरे म्हणू नका प्लीज. मग नका बसू. म्हणजे फक्त बस असं म्हणा. बरं, बस बस बस. हो. अरे घ्या. हा चहा घे. थांब, बिस्किट मी घेते. अश्विनी, ॲज यू नो, आज आपण नियतीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आणि तो आपण सगळे मिळून करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यायचंय हा वरती. संध्याकाळी 7 वाजता नियती येईल आणि मग केक कटिंग करूयात. ठीक आहे? अगं बर्थडे ठीक आहे, पण आम्ही तिला काही ओळखत नाही आणि या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही. मग आम्हाला सगळ्यांना कशाला आमंत्रण? असं काय म्हणताय? कालपासून तुमच्या घरूनच तर आमच्यासाठी चहा, पाणी, सरबत सगळं येतंय. त्यामुळे तुम्ही यायलाच हवं सगळ्यांनी. सगळ्यांनी? हो, सगळ्यांनी. आठ लोक आहात ना तुम्ही? नाही, आम्ही 6 जणच इथे राहतो आता. हा, ती माझी मुलगी आणि नातू, पण ते आता इथे राहत नाही. ठीक आहे, 6च लोक आहेत ना अश्विनी. 6 लोक वाढल्याने काही एवढं होत नाही. सगळ्यांना घेऊन ये. 5. मी नाही येणार. आणि बाबा, यांचं संपलं ना पार्टी बिर्टी की फोन करा मला, मग येतो मी घरी. यांच्या म्युझिकनी माझं डोकं उठेल. तुम्ही घाबरू नका, घ्या बिस्किट घ्या, चालू दे तुमचं. थँक्यू. असो, काय काय लोकांना नाही आवडत पार्टीज. आता बघा आंटी, 6च्या ऐवजी 5च लोक उरली आहेत. तुम्ही सगळ्यांनी तरी नक्की या. बाय द वे आंटी, तुमची मुलगी खूप सुंदर आहे. पुढच्या वर्षी तिलाही स्प्रिंगडेल मिसेस इंडिया मध्ये पार्टिसिपेट करायला नक्की सांगा. यावर्षी सुद्धा ती मिसेस आश्रय सोसायटी झाली होती. वा, मग तर बेस्टच आहे. एक काम करा, जमलं तर तिलाही आजचं इन्व्हिटेशन द्या. नको नको, ती तिथेच बरी आहे. आम्ही येऊ ना. ओके, चला आता तयारी करूया. याच कपड्यात जाणार आहोत का? चहा तर घेऊ दे मला. ठीक आहे, मी येते. ऐक ना सेजल, वरती कुहू आहे ना केव्हापासून, तिला पाठवून दे. ठीक, शी इज अ क्यूटी. मी तिला लगेच पाठवते. चला. वाव, ही कॅन्डल बघ किती छान आहे. मी ये ना दिदूला दाखवते, तिचा मूड थोडा तरी ठीक होईल. कुहू, अगं काय झालं तुझ्या दीदीच्या मूडला? म्हणजे आता तर सगळं नीट झालंय ना?
मला पण माहित नाही, पण तिला नक्की काहीतरी झालंय. आपको नहीं पता दीदी को क्या हुआ है? अगं मला आहे ना मामाकडे पाठवलं आणि जेव्हा मी घरी आले ना तेव्हा आमच्या सोसायटीतला माझा फ्रेंड पार्थ त्यांनी मला सांगितलं की तुझी दीदी सुसाईड करणार होती. पण सुसाईड दिदू म्हणजे नाही ग बाळा, असं काहीच नाहीये. तुझा तो फ्रेंड आहे ना, तो काही सांगतो तुला. हे बघ, तुझी दीदी असं काहीच करणार नाही. मी त्याला हेच म्हणाली, माझी दीदू खूप स्ट्रॉंग आहे आणि ती असं कधीच नाही करणार. गुड. तुला आवडली आहे ना ही कॅन्डल? तुझ्या बर्थडेला पण अशीच आणूया हा. और मैं आपके लिए प्यारा सा गिफ्ट लेके आऊंगी, ठीक है? कुहू, अगं अश्विनी तुला कधीची बोलवते बघ. आता संध्याकाळ झाली की नाही, जा छान छान तयार होणे. हा अव्वा रेवती, काय करते की हो? बस 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 ये. अगं सोड का. अगं तो 1 2 3 मी कसं रिॲक्ट होऊ मला काही कळत नाही बघा. एवढं सगळं डेकोरेशन आणि तुम्ही सगळे, खरंच मला खूप भारी वाटतं बरं का. तुम्ही सगळे खरंच खूप चांगले. अगं असं काही नाही, आज तुझा बर्थडे आहे ना म्हणून सगळे गोड गोड वागतात. हाँ सही बोल रही है ये सब रोज रोज नहीं होगा. एक केक कधी कापायचा? अरे हो, एपी आले ना की मग आपण केक कट करूया. ओके ओके लेडीज, स्टार्टर रेडी है, तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता. ओके चलो चलो इसका लुक चेंज करते हैं. हाय मयूरी. हाय. तुम्हें पार्टीज पसंद नहीं है? नाही नाही असं काही नाहीये. पहले मुझे भी पार्टीज पसंद नहीं थी, डर लगता था, बट अभी सब ठीक है. का? ऐसी एक पार्टी में मेरे अपने किसी रिलेटिव ने मेरे साथ ही ट्राई टू अब्यूज मी फिजिकली. काय? हाँ, तब मैं 7th स्टैंडर्ड में थी. मैंने एक दिन सारे एविडेंस इकट्ठा किए और मैंने अपनी माँ को जाके सब कुछ बताया. और तुम्हें पता है मेरी माँ ने क्या कहा? मेरी माँ ने कहा किसी से कुछ मत बोलना. उस दिन मुझे ऐसा लगा कि इस दुनिया में मेरा कोई है ही नहीं, मेरी खुद की अपनी सगी माँ भी नहीं. और उस दिन से लेके आज तक मैं अपनी सुरक्षा खुद करती हूँ. पण असं का केलं त्यांनी? डर. खैर छोड़ो. बट यू सी, तुम्हारी फैमिली तुम्हारे साथ है हर वक्त, हमेशा. बस तुम अपने आप को कोसना बंद करो. पण हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. आईला कॉम्पिटिशन मधून बॅकआउट पण माझ्यामुळेच करावं लागलं. मयूरी, तुम्हारी माँ ने तुम्हारे लिए अपने सपनों को पीछे छोड़ दिया है. अब तुम्हें उनके लिए खुश रहना है, हैप्पी रहना है. अपनी सफरिंग किसी को नहीं पता चलनी चाहिए. कीप इट सीक्रेट, बी स्ट्रॉन्ग. आई नो कहना बहुत आसान है, करना उतना ही डिफिकल्ट. बट दिस इज कॉल्ड लाइफ, राइट? यू आर ब्रेव वुमन मावशी. रितू, जस्ट कॉल मी रितू. आता आलं लक्षात ऋतू, ह्या सगळ्या प्रकरणात तुझा जीव इतका का तुटत होता तो. Girls, girls, come here. AP is here. Come together. Come, come. Very, very happy birthday to you, Niyati. May you get everything what you deserve in life and be happy forever. थँक यू. अव्वा एपी, एवढं मोठं गिफ्ट कशाला? नियती, नॉर्मली एपी कोणालाही गिफ्ट देत नाही. तुला बर्थडे गिफ्ट देताय तर प्लीज घे. थँक यू एपी. एपी, आम्ही
केक कटिंग साठी तुझीच वाट बघत होतो. चला ना कापा ना केक. आप कौन है? माय सेल्फ कुहू श्रेयस वाघमारे. नाइस मीटिंग यू कुहू. नाइस टू मीट यू. ये आपकी बेटी है? हो. लगी रहा है. ए गाइस गाइस, चला ना आपण केक कटिंग करून घेऊया. या. Happy birthday, dear Niyati. Happy birthday to you. अश्विनी. मी? हो. नियती, तुला वाढदिवसाच्या ना खूप खूप शुभेच्छा. खरंच तुझ्या वाढदिवसाचं इतकं आयत्या वेळी कळलं ना की मी तुझ्यासाठी काहीच घेऊ शकले नाही. काय गिफ्ट देऊ मी तुला? अव्वा अश्विनी, तुझ्याकडून गिफ्ट नको मला. आणि तुला द्यायचंच असेल तर मी एक मागू का तुझ्याकडे? तुला हवं ते माग. तू माझी मैत्रीण नाही, तू माझ्या बहिणीसारखी. आणि या कॉम्पिटिशन मध्ये तू जर परत आली ना तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल बघ. आणि तू या कॉम्पिटिशन मध्ये परत येणार हेच माझं मोठं गिफ्ट. हे असं गिफ्ट आहे ना, हे तुला देणं अगदी शक्य. नियती, तुला पुढे जर आयुष्यात काही लागलं ना तर तू माझ्याकडे हक्काने माग, मी तुला ते देईन. पण तू आता जे माझ्याकडे गिफ्ट मागते ते मला खरंच शक्य नाहीये ग देणं. माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन किंवा त्यांची नाराजी पत्करून मला काही करायचं नाही. तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट माझ्याकडे ड्यू आहे. अश्विनी प्लीज आ जाओ. अश्विनी प्लीज परत ये. प्लीज अश्विनी. हो अश्विनी, परत खरंच ये. परत ये. अश्विनी प्लीज ये ना. प्लीज हो म्हण ना. अश्विनी प्लीज आ जाओ. अश्विनी प्लीज परत ये. काय करताय तुम्ही? इतकं प्रेम मला ना खरं तर समजतच नाहीये मी काय करू. खरंच सॉरी. मी मिसेस इंडिया स्पर्धेत परत मागे नाही फिरू शकत. थांब अश्विनी, तू तुझ्या निर्णयासाठी आम्हाला जबाबदार ठरवतेस. अश्विनी, मी तुझी मेहनत बघितली. मला वाटतं तू या स्पर्धेत पुन्हा जावंस. अगं तुम्ही मुली खूप चांगल्या आहात. अशी मैत्री खरोखर कुठेही मिळत नाही. ते ठीक आहे, पण हे बघ अश्विनी, मी फक्त तुझा नाही मयुरीचाही विचार करून तुला सांगते. तुला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतंय ते मयुरीच्या फोटो प्रकरणामुळे. असं मयुरीच्या मनात घट्ट बसलंय. आणि जोपर्यंत तू या स्पर्धेत पुन्हा भाग घेत नाहीत ना तोपर्यंत तिचं मन तिला खातच राहणार आहे. एक मिनिट अश्विनी. अश्विनी उज्ज्वला बोलली ती अगदी योग्य बोलली. अगं मयुरीचं कशातही लक्ष लागत नाही आणि तिला सारखं हेच वाटतं की आपल्या घरामध्ये जे काही वाईट घडलं
ते फक्त तिच्यामुळे घडलं आणि सारखं सारखं तिला हेच वाटत राहणार. अश्विनी, तुला तुझ्या मुलीसाठी, मयुरीसाठी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल. आई, मला खरंच खूप आनंद होईल तू परत कॉम्पिटिशन मध्ये गेलीस तर. अश्विनी, ये सब लोग तुम्हें कंपटीशन में वापस आने के लिए जरूर कन्विंस कर रहे हैं, लेकिन एक बात मैं क्लियर कर दूं, तुम अगर ये कंपटीशन छोड़ के जा रही हो तो इस कंपटीशन पर कोई असर नहीं होगा. एंड फॉर दैट मैटर, इनमें से कोई भी लड़की ये कंपटीशन छोड़ के जाती है तो कंपटीशन पर कोई असर नहीं होगा. लेकिन तुमने जो काम किसी मकसद के साथ शुरू किया था, उसे ऐसे बीच रास्ते में छोड़ देना सही होगा क्या? हो सकता है कि ये कंपटीशन तुम ना जीत पाओ, लेकिन इस कंपटीशन में पार्टिसिपेट करके तुम्हें जो सेटिस्फेक्शन मिलेगा वो जिंदगी भर रहेगा. अब डिसीजन तुम्हें लेना है. मैं पेपर्स तुम्हें दे चुका हूं, उस पर साइन करना है कि नहीं ये तुम पर.